योगगंगा या कार्यक्रमामध्ये आज आपण विशेष आसन घेत आहोत. त्याचं नाव आहे शवासन. श्रम जाते शवासनम असं म्हटलेलं आहे. ज्या वेळेस आम्ही जास्त श्रम करतो त्यावेळेस शवासन करून घेण्यास हरकत नसते. उदाहरणार्थ आम्ही 12 सूर्यनमस्कार केले, योगिक जॉगिंगचे 12 पद्धती केल्या आम्ही. त्याच्यामुळे जो काही थोडाफार ताण आलेला आहे तो शवासनात आम्हाला काढून टाकायचा आहे. असं नाही की आम्ही योग केल्यानंतरच शवासन हे कधी पण जेव्हा आम्ही थकून जातो, काम करून पण आम्ही कधी थकून जातो तेव्हाही शवासन करून घेण्यास हरकत नसते. या आधीचा व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यामध्ये माहिती सांगितलेली कशा पद्धतीने करायचं. आज आपण शवासन घेत आहोत. दोन्ही हातामध्ये अंतर घेतलं, पायामध्ये अंतर घेतलं 1 ते 1.5 फुटाचं. हाताच्या मूठ अर्धवट मिटलेल्या, मान हवेच्या दिशेला कललेली. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे. येणारा श्वास, जाणारा प्रश्वास. जेव्हा श्वासाकडे लक्ष देत आहोत तेव्हा आपोआपच आमचं मन शांत होतं आणि शिथिल होतं. सुरुवातीला दोन्ही पायाच्या दाही बोटांना शिथिल ढिलं सोडून द्यायचं. लक्ष कुठे गेलं पाहिजे तर दाही बोटांकडे. नंतर दोन्ही पायाचे बोटे, नंतर दोन्ही पायाच्या पिंजऱ्या, गुडघे, मांड्या पूर्ण शिथिल सोडायचा. नंतर दोन्ही हाताकडे लक्ष द्यायचं आहे. दोन्ही हातांची दाही बोटं, कोपरे, खांदे पूर्ण मानेपर्यंतचा दोन्ही हातांचा भाग शिथिल. पुन्हा आता आपण लक्ष देत आहोत पोटाची स्नायू, छातीची स्नायू, मानेची स्नायू, गळ्याची स्नायू. तसेच त्या पद्धतीने मागील पाठीचा कणा, पूर्ण पाठीचा कणा ढिला, शिथिल. आता पूर्ण लक्ष आपल्या चेहऱ्याकडे. संपूर्ण चेहरा शिथिल. डोळे, नाक, दात, जीभ, ओठ, संपूर्ण शरीर. एकदा काय करायचं आपल्याला, डोक्यापासून तर पायापर्यंत संपूर्ण अवयवांचं निरीक्षण करून घ्या. कुठे तुम्हाला ताण वाटतो का? मग ताण वाटत असेल तर मनाने जाऊन तो ताण काढून टाकायचा आपल्याला. शिथिलीकरण साध्य करायचे आहे. जेव्हा शरीर शिथिल व्हायला लागतं, शरीर आपोआप अतिशय हलकं वाटायला लागतं. तन आणि मन दोन्ही हलकं होतं, ताण निघून जातो. याच्यामध्ये दक्षता सांगितली म्हणून आधीचा व्हिडिओ नक्की सगळ्यांनी बघा. त्याच्यात पूर्ण शवासनाबद्दल काय काळजी घ्यायची आहे, कोणी करायचं आहे, कधी करायचं आहे, तर पण सगळी माहिती दिलेली आहे. म्हणून तो आधीचा व्हिडिओ बघून नंतर आपण शवासन, ह्या व्हिडिओसोबत आपण शवासन नक्कीच करू शकतो. अतिशय ह्याच्यामध्ये फक्त झोप लागण्याची शक्यता असते, कारण की शिथिलीकरण साध्य झालं की आपोआप झोप लागणार. आपल्याला एकच दक्षता, झोप लागू द्यायची नाही, परंतु श्वासाकडे लक्ष ठेवायचं आहे, की जेणेकरून मन पण खूप शांत राहतं. जे काही मी योग केलेला आहे त्याच्यामुळे जो काही मला ताण पडला असेल, तणाव आला असेल, तो पूर्ण ताण मी काढून टाकलेला आहे. आणि शरीर मग आता आपल्याला शवासन आणि योगाभ्यास झाल्यावर पुढचं कार्य करायचं. दिवसभर आपल्याला उदाहरणार्थ आपण सकाळी करतो, दिवसभर जे कार्य करणार आहे त्याच्यासाठी माझं शरीर आणि मन तयार झालेलं आहे. पूर्ण ताण निघून गेलेला आहे माझा. आणि रोज त्या शवासनामध्ये त्या ईश्वराला, परमेश्वराला रोज थँक्स.
आज पण त्याला थँक्स करूया, धन्यवाद देऊया. तोच प्रेरणा देतोय, त्यांनीच श्वास दिलेला आहे, त्यांनीच प्राण दिलेला आहे, त्याच्यामुळेच सर्व काही आमचं व्यवस्थित कार्य करत आहे. म्हणून त्यांनीच मनुष्यजन्म दिलेला आहे. थँक्स म्हणायचं आहे. आणि सावकाश सोडताना मात्र काय काळजी घ्यायची आहे, थोडंसं पायांच्या बोटांना हलवायचं आहे, ती जवळ घ्यायची. नंतर हातांच्या बोटांना हलवून हात जवळ घ्यायचे. नंतर दोन्ही हातांना एकमेकांना घासून चेहऱ्याला त्याची सावकाश, डोळे डायरेक्ट उघडायचे नाही. आधी तर थोडंसं फटीतून बघायचं आहे बोटांच्या. आणि नंतर डाव्या कुशीवरून यायचं आहे आपल्याला, सरळ उठायचं नाही. एका कुशीवर एका अंगावर यायचं आहे या पद्धतीने. त्यानंतर सावकाशपणे आपल्याला उठून बसायचं आहे. तर नक्कीच हे सगळ्यांचं आवडीचं आसन होतं, माझं पण आवडीचं आसन आहे. तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ओम धन्यवाद.